नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल कुठल्याही पातळीवर होणार नाहीत याची स्पष्टोक्ती केंद्रीय नेतृत्वाने दिलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या निकालाच्या नंतर त्यांच्या विद्यमान प्रशासकीय जबाबदारीतून त्यांना मोकळं करावं अशी मागणी केली खरी, पण केंद्रीय नेतृत्वाने ही मागणी नाकारलेली आहे। परिणाम स्वरूप देवेंद्र फडणवीस विद्यमान ज्या खात्यांची जबाबदारी सांभाळतायत त्या काही खात्यांमधील फेरबदल टाळला तर ते आहेत त्या स्थितीत राहतील अशी अपेक्षा आहे। येत्या काळामध्ये जर मंत्रिमंडळाचा विस्तार महाराष्ट्रात झाला तर फडणवीसांचे एखादं खातं इकडे तिकडे होऊ शकतं, पण मुख्य म्हणजे गृह विभाग आणि उपमुख्यमंत्री पद हे त्यांच्याचकडे राहील यावर केंद्र पातळीवरून शिक्कामोर्तब झालंय। हे सगळं करण्यात आलं कारण महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या विधानसभाच्या निवडणुकांपूर्वी राज्यात भाजपाची घडी आणखी बिघडवावी असं केंद्राला वाटत नाही। या निर्णयाचा परिणाम हा जितका भारतीय जनता पार्टीवर आहे तितकाच तो देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा होणार आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक मोठा मानसिक धक्का निकालातून मिळाला। या मानसिक धक्क्याला सहन करत आता त्यांनी पुढची वाटचाल करायचं ठरवलंय। लवकरच ते महाराष्ट्रात संवाद यात्रा काढणार आहेत आणि दुभंगलेली मन जोडायचा प्रयत्न करणार आहेत। त्यांच्या समोर आव्हान खचून गेलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं आहे, युतीतल्या समन्वयाचं आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचा नेता म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याचं आहे। कारण त्यांच्या याच प्रतिमेला त्यांच्या आसपासचेच लोक सातत्याने आव्हान देत आहेत हे इथे निश्चितपणे नमूद करावं लागेल। ही संपूर्ण परिस्थिती बदलण्यासाठी जी आव्हानं देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहेत, समोर आहेत, ज्याला त्यांना सामोरं जायचं आहे ती कोणती याची चर्चा आजच्या लक्षवेधीत।